नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल खंडारे UPSC अकॅडमीचे या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आजच्या या लेक्चरमध्ये आपण PSI STI असिस्टंट म्हणजे ज्याला आपण संयुक्त पूर्व परीक्षा या नावाने ओळखतो, त्याची जे जाहिरात आली आणि 26 फेब्रुवारीला जे पूर्व परीक्षा आहे त्या पूर्व परीक्षेच्या संदर्भात आपण या परीक्षेची ABCD म्हणजे अभ्यासक्रमापासून तर पुढे याचा सगळा अभ्यासक्रम अभ्यासणार आहे, त्याचं विभाजन करणार आहे। एकूणच जो काही अभ्यासक्रम आहे, परीक्षेचं योजना कशी आहे, परीक्षा किती प्रश्नांची आहे, इथून याची सुरुवात करूया। याला आपण अराजपत्रित म्हणजे नॉन गॅजेटेड पूर्व मुख्य परीक्षेच्या रिलेटेड आपल्याला MPSCच्या साइटवर जो सिलेबस आहे यामध्ये जी पूर्व परीक्षा आहे ज्याला आपण संयुक्त पूर्व परीक्षा म्हणतो, ही संयुक्त पूर्व परीक्षा मध्ये आपल्याला एकूण 100 गुण सोडवायचे आहे। 100 गुण म्हणजे 100 प्रश्न आपल्याला विचारतायत। यासाठी आपल्याला पुढे आपण बघणार आहे 60 मिनिट एवढा कालावधी आपल्याला मिळणार आहे। या परीक्षेचं गमक जे आहे, या परीक्षेचा क्रक्स जो आहे तो इथेच आहे। 60 मिनिटांमध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे आहेत। मुख्य परीक्षेमध्ये 400 गुण आहेत, त्यामध्ये पेपर 1 पेपर 2 आहे। आजची चर्चा आपण पूर्व परीक्षेवर ठेवणार आहे। पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे, या पूर्व परीक्षेच्या सिलेबस एकूणच परीक्षा योजना कशी असते, परीक्षेचं स्वरूप कसं असते यावर आपण चर्चा करू। एकूण प्रश्न संख्या 100 आहे। प्रत्येकाला 1 गुण मिळतोय, प्रत्येकाला 1 गुण मिळतोय। याचा निगेटिव्ह मार्किंगशी काय संबंध येतो तो आपण बघू। काही परीक्षांमध्ये 2 गुण मिळतात, आपल्याला इथे 1 गुण मिळतोय। 100 प्रश्न 100 गुण। निगेटिव्ह मार्किंग 1/4 जे आहे त्याचं गणित थोडंसं इथे आपल्याला जोडायचं आहे। पुढे आपण बघू की पदवीचा दर्जा याचा पदवीचा आहे, पेपर मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये असणार आहे। पुढे जर बघितलं तर पेपर जो आहे तो 60 मिनिट म्हणजेच 1 तास या परीक्षेचं जो काही गमक आहे ते आपल्याला इथे दिसते आहे। चर्चा करू आपण। जसं राज्यसेवा जर म्हटलं तर 120 मिनिटांमध्ये 100 प्रश्न, इथे 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे। याचा कट ऑफवर चर्चा करू। साधारण PSI STI 45 च्या जवळपास याचा कट ऑफ जातो। STI ASO असेल तर 50-55 पर्यंत जातो। पण आपल्याला मेरिटचे मार्क पाहिजेत, कट ऑफची खालची बाउंड्रीवर चर्चा नाही करत आपण। आपल्याला मेरिटचे मार्क किती घेतले पाहिजे म्हणजे आपला सेफ स्कोर राहणार आहे। हे तर झालं परीक्षेची योजना, ज्यामध्ये 100 प्रश्न 60 मिनिटात आपल्याला सोडवायचे आहेत। आता हे जे काही 100 प्रश्न आहेत, या 100 प्रश्न साठी जो काही आपल्याला अभ्यासक्रम दिलाय, या अभ्यासक्रमामध्ये जे विषय आहेत ते 7 विषय आपल्याला दिलेत। हे जे 7 विषय आहेत याचे आपण अभ्यासक्रमाची जे काही विषयामध्ये जो काही सब घटक दिले त्याचा अभ्यास करू आणि नंतर या अभ्यासक्रमाचं विभाजन करू। यातले कोर सेक्शन कोणते, सब कोर सेक्शन कोणते आणि जनरल सेक्शन कोणते, जेणेकरून मेरिटमध्ये येण्यासाठी आपल्याला त्याची गरज आहे। याला आपण सामान्य क्षमता चाचणी म्हणूया। जनरल स्टडीजचा हा पेपर आहे। पहिला जो विषय आपल्याला दिसतो तो आहे चालू घडामोडी। यामध्ये जागतिक आणि भारतातील चालू घडामोडी, यामध्ये आपण महाराष्ट्र पण ऍड करूया। महाराष्ट्र जे आहे, महाराष्ट्रातल्या पण काही चालू घडामोडी, काही विशेष पुस्तकं असतील, लेखक असतील, काही पर्सनॅलिटीज असतील, व्यक्ती वेध असेल ते आपण बघूया। तर पहिला विषय जो चालू घडामोडी रिलेटेड आहे। दुसरा जो घटक आहे त्याला म्हणू आपण नागरिक शास्त्र, ज्यामध्ये भारताच्या घटनेचाच म्हणजे आपल्या राज्यघटनेचा म्हणजे आपल्या संविधानाचा प्राथमिक अभ्यास आपल्याला दिलेला आहे। म्हणताना प्राथमिक म्हटलं पण आपल्याला सर्वच अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये प्रिअम्बल म्हणजे आपली जो काही संविधानाचं पहिलं पान आहे, ज्याला प्रस्तावना म्हणूया किंवा उद्देशिका म्हणूया किंवा उद्देशपत्रिका म्हणूया, प्रिअम्बल म्हणूया, तिथून
पुढे आपण त्याला फंडामेंटल राईट्स, मार्गदर्शक तत्वे किंवा मूलभूत हक्क, हा एकूणच आकडा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पुढे आपल्याला राज्य व्यवस्थापन, यामध्ये प्रशासन हा फार महत्त्वाचा पॉईंट आपल्याला दिसतोय. ॲडमिनिस्ट्रेशन, प्रशासन फार महत्त्वाचं आहे. याला आपण म्हणू राज्य व्यवस्थापन आणि ग्रामीण व्यवस्थापन पण आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला 73-74 घटना दुरुस्तीपासून, ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्था, लोकल बॉडी, म्हणजे घटनेचे सगळाच पार्ट आपल्याला करायचा आहे, प्लस ॲडमिनिस्ट्रेशनही करायचं आहे, प्रशासनही करायचं आहे. तसा सोपा भाग आहे. पुढे आपण जाऊ तर तिसरा विषय आपल्याला दिसते आहे तो म्हणजे इतिहास. यामध्ये आपल्याला आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहासावर चर्चा करू. यामध्ये आपल्याला प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत नाही आहे, त्यामुळे इतिहास थोडासा आपल्याला कमी प्रमाणात करायचा आहे. जसं राज्यसेवेमध्ये प्राचीन आहे, मध्ययुगीन आहे, इथे आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास करायचा आहे. म्हणजे औरंगजेब जे आहे, औरंगजेबच्या मृत्यूच्या नंतर जे ब्रिटिशांचं आगमन आहे, इस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्रिटिश, तर ब्रिटिशांचा अभ्यास ब्रिटिश अँगलनी, नंतर राष्ट्रीय आंदोलन ज्याला नॅशनल मुवमेंट म्हणतो, आणि सोशल हिस्ट्रीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. 3 धारेचा अभ्यास आहे, सोपा आहे, काही कठीण नाही याच्यात. याला अभ्यासू. आता या परीक्षेचे कोर सेक्शन, बॅकबोन, मागच्या काही यूट्यूब लेक्चरमध्ये मी बॅकबोनचं काय इम्पॉर्टन्स आहे ते सांगितलं आहे, याच्यावरही चर्चा करू. भूगोल, यामध्ये विषय भूगोल, जॉग्राफी, महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यास असं म्हटलंय, पण आपल्याला एकंदरीत सगळाच अभ्यास करायचा आहे. पृथ्वी असेल, क्लायमेट असेल, हवामान असेल, रेखावृत्त असेल, अक्षांश असेल, याचा आपल्याला अभ्यास आहे. हा जो जॉग्राफी आहे, भूगोल आहे, हा आपण पुढे अभ्यासक्रमामध्ये कोर सेक्शनमध्ये घेणार आहे. पुढे भारतीय अर्थव्यवस्था आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला पुन्हा दिसतंय की भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था, यामध्ये अर्थसंकल्प असेल, बजेट असेल, बजेट कसा मांडला जातो, त्याचं आर्टिकल काय, त्याच्या रिलेटेड काय नॉर्म्स आहेत, नंतर काही लेखा परीक्षण आहेत ज्याला आपण ऑडिट म्हणूया, याचाच अभ्यास आपल्याला अर्थशास्त्रात करायचा आहे. पुन्हा कोर सेक्शनमध्ये इकॉनॉमी हा सब्जेक्ट पण येणार आहे. पुढे सामान्य विज्ञान, यामध्ये भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे आणि वनस्पतीशास्त्र पण आहे. आरोग्यशास्त्र किंवा बायोलॉजीलाच थोडंसं आपण हायलाईट केलं तर आरोग्यशास्त्र. एकूणच आपल्याला जर कोर सेक्शन अभ्यासाचे आहेत आणि शेवटचा जो टप्पा आहे तो आहे गणित बुद्धिमत्ता. यामध्ये बुद्धिमापन चाचणी सोपा आहे, फार काही एवढं डीप कठीण नाही आहे, कारण 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे आपल्याला बुद्धिमत्ता जे आहे ते सहज सुटेल एवढी स्तरावरची विचारता आहे. अंकगणित जे आहे, अंकगणितामध्ये बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक, टक्केवारी, नफा तोटा, या सगळ्यांचा एक 10 चॅप्टर जर व्यवस्थित आपण करू शकलो, चांगले केले, तर हा सेक्शन पण आपला सहज सुटेल. एकूणच जे काही 7 सेक्शन आपल्याला विषयांचे दिले आहेत, याला जरा समजण्याचा प्रयत्न करू. यामध्ये आपण बघू की जो काय अभ्यासक्रम दिलाय, या अभ्यासक्रमाला आपण काही भागामध्ये डिवाइड करूया, ज्याला मी बॅकबोन म्हणतो. म्हणून मी इथे एक हेडिंग लिहितोय ज्याला म्हणतो अभ्यासक्रम. जो काही अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमाला पहिले तर सुरुवात करूया की जे काही आपल्याला विषय दिलेले आहेत, 100 प्रश्नांसाठी जे विचारतायत त्यासाठी आपल्याला 60 मिनिट दिलेले आहेत. प्रश्न आणि गुण सारखेच आहेत, त्याचा पण इफेक्ट, निगेटिव्ह मार्किंगचा इफेक्ट काय पडतो ते पण आपण अभ्यासू. आता मी अभ्यासक्रमाला 3 भागामध्ये डिवाइड करणार आहे. यामध्ये पहिला भाग मध्ये मी कोर सेक्शन, म्हणजे त्या विषय जे आहेत त्याला बॅकबोन म्हणतो, कोर सेक्शन म्हणतो. कोर सेक्शन यांनी म्हणायचं की हे संकल्पना आधारित आहेत, पैकीच्या पैकी मार्क मिळतात आणि जेवढा कट ऑफ असतो तेवढे हे मार्क आपल्याला देतात. फॉर एक्झाम्पल, कोर सेक्शनमध्ये मी सायन्स घेणार, जॉग्राफी घेणार,
आणि इकॉनॉमिक येणार. हे जे काही प्रश्न आपल्याला येतात आणि आपण जेवढे सोडवायचे आहेत तेवढा याचा परीक्षेचा कट ऑफ बसतो. फॉर एक्झाम्पल 45 जर कट ऑफ आहे तर जवळजवळ एवढे प्रश्न इथे येतील. जर आपण ॲव्हरेजली 15 जरी पकडले तरी 45, एखादोन प्रश्न वाढलेला असतो तर ही संख्या 45 ते 50 पर्यंत जाते. कट ऑफ एवढाच असतो. आता कोर सेक्शन का म्हटलं तर मेरिटमध्ये यायचं असेल तर हे आपल्याला परफेक्टच पाहिजे, कारण या परीक्षेचा बॅकबोन आहे. हे सोडून आपल्याला कट ऑफ जो आहे त्याच्यात बसता येत नाही. मग पहिले आपण कट ऑफमध्ये बसतोय. संकल्पना आधारित आहे. हे संकल्पना म्हणजे कन्सेप्टवर बेस असतात. कन्सेप्ट आहेत. एक कन्सेप्ट शिकला की त्याच्या पुढचे हजारो प्रश्न तुम्ही करू शकता. मग आता प्रश्न येईल की सर आता परीक्षा तर फार वेळ कमी आहे, अभ्यास कसा करायचा? तर खूप मोठे मोठे पुस्तकं जर आपण घेतले तर येणाऱ्या परीक्षेसाठी तयारी नाही, ते 2024-25 ची तयारी होईल. तेवढे याचे बल्की पुस्तकं नाही वापरायचे आहेत. शाळेचे पुस्तकं पण 6 महिने नाही वाचायचे आहेत. आता त्याची टेक्निक आपण अभ्यासू. मग याला कोर सेक्शन दिलं आणि ज्यामध्ये मी त्याचा कट ऑफ मध्ये आपण बसतोय. ही पायरी जर पार केली आपण कट ऑफची जे करायची आहे आपल्याला, तर पुढचा जो सेक्शन आहे ज्याला मी सब कोर सेक्शन म्हणतोय, सगळेच महत्वाचे आहे. पण टप्प्याटप्प्याने जाऊया आपण. पहिले आपण आपली पोझिशन सिक्युअर करू. बॅकबोन विषय सोडून आपल्याला सिक्युअर करता येणार नाही. दुसरी गोष्ट, सब कोर सेक्शनमध्ये मी पॉलिटी म्हणजेच नागरिकशास्त्र आणि हिस्ट्री हे दोन्ही नाण्याच्या दोन बाजू आहेत. पॉलिटी, हिस्ट्री जे आहे याला हिस्ट्री समजते आहे त्याला पॉलिटी सोपं जाते पुढे. इतिहासामध्ये ब्रिटिशांना मागणी करत आहे आपण की आम्ही आमचं संविधान बनवणार आहे. त्यामुळे ब्रिटिश अँगल आपल्याला बघायचं आहे, ज्याला आपण ब्रिटिशांचे कायदे, ब्रिटिशांचे गव्हर्नर जनरल हे जे काही करतायत त्याला ॲक्शन रिॲक्शन जे आपली नॅशनल मुवमेंट येत आहे. उदाहरणार्थ 1940 मध्ये आलेला ऑगस्ट प्रस्ताव. आपली मागणी आहे की आम्हाला स्वतःला संविधान बनवू द्या, पण ते काही आपली मागणी मानत नाही. पहिला टाइम आहे, फर्स्ट टाइम की जिथे भारतीयांची संविधान निर्मितीची मागणी ऑगस्ट प्रस्तावाने मान्य केली. पुढे क्रिप्स मिशन आहे. क्रिप्स मिशनचे जर बघितलं आपण, ज्यावर गांधीजींनी रिॲक्शन दिली आहे की भारत छोडो, एवढे वाईट दिवस आमच्या आता, तुम्ही जो काही क्रिप्स मिशन दिलाय त्याच्यावर भारतात खूप सारे तुकडे होणार आहेत. राष्ट्रीय आंदोलन राष्ट्र निर्मितीचं काम करते आहे आणि ब्रिटिश आहेत की जे राष्ट्र तोडण्याचं काम करतायत. असे कायदे आणतात की जिथे राष्ट्र तुटते. 1909चा कायदा, 1919चा कायदा. असा अभ्यास आपल्याला हिस्ट्रीतून करायचा आहे आणि तेच पुढे आपण पॉलिटीमध्ये घेऊया. समता, लोकशाही, डेमोक्रेसी. म्हणून हा एक भाग आहे ज्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढे सब कोर सेक्शन त्यानंतर मी जनरल सेक्शन घेतोय. ज्या सगळ्यांचा अभ्यास जर होत असेल हा सेक्शन फार इझी जातो. नाहीतर प्रश्न येतो की कुठून कुठपर्यंत करू. प्रश्न येतो कुठून कुठपर्यंत अभ्यास करायचा आहे, त्याला मी म्हणतो जनरल सेक्शन. हा जो भाग आहे याला म्हणू आपण जनरल. जनरलमध्ये करंट अफेअर घेऊया, चालू घडामोडी. जो पहिलाच सेक्शन अभ्यासाला दिलाय त्यांनी चालू घडामोडी. एकूणच जो काही अभ्यासक्रम दिलाय त्या अभ्यासक्रमाला सायन्स, जॉग्राफी, इकॉनॉमीच्या अँगलने बघायचे, पॉलिटी, हिस्ट्री आणि करंट अफेअर करताना सगळे सेक्शन करायचे आहेत. एकही सेक्शन सोडायचं नाही, 7च्या 7 करायचे. म्हणून आपला रिझल्ट आणायचा असेल तर आपल्याकडे भरपूर टाइम आहे. आता प्रश्न निर्माण होईल की सर हे सगळं करायला एवढा टाइम पुरेसा आहे का? तर यस, भरपूर पुरेसा टाइम आहे. पुरेसा टाइम आहे जर आपण या अँगलने अभ्यास केला तर. मग आता आपण एक एक विषयाचा अभ्यास करूया की तिथे प्रश्न कसे विचारले. सायन्समध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, आरोग्यशास्त्रावर प्रश्न कसे विचारले आणि ते कसे समजून घ्यायचे.
तर इथे आपण सिलॅबस PSI STIच्या सिलॅबसचे ओळख करून हा व्हिडिओ इथे थांबूया. धन्यवाद.